मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करणार असल्याची माहिती। उत्तर भारतीय मतदारांसाठी स्टार प्रचारकांची स्ट्रॅटेजी महायुतीने आखली आहे। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करण्यात येणार असून वॉर्डमध्ये भाजपकडून जोरदार प्रचार होणार आहे। चांगलं आहे, पण त्यांनी हे पण सांगावं की कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जी परिस्थिती होती, जी आपण पाहत होतो शव रस्त्यावर होती, तशीच जाळली जात होती, ते प्रशासन का तसं होतं? कोविडच्या काळात महाराष्ट्राची तुलना, मुंबईच्या मॉडेलची तुलना युपीच्या मॉडेल बरोबर करू शकतो का? आणि युपी मधलं मला त्यांनी एक घडवलेलं गेलं 10 वर्षातलं शहर दाखवा जे मुंबईच्या तुलनेत जवळपास येतं, आणि मग कशावर प्रचार करणार हे त्यांनी सांगावं। मुंबईची फाळणी केलेली आहे, एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई एक मराठी माणसांची मुंबई, अशी भाजपनं सरळ फाळणी केली। आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे। जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं। पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा तेच करतायत। तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे, कशा करता पाहिजे? तुम्ही सक्षम नाही आहेत का? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून बोलवते। उबाटा गटाचे स्टार प्रचारक कोण आहेत? इक्बाल मुसा, जो मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी होता, तो उबाटा गटाचा स्टार प्रचारक आहे। राशिद मामू, ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला, दंगलीमध्ये हिंदूंवर दगडफेक केली, तो राशिद मामू उबाटा गटाचा स्टार प्रचारक आहे। याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करणं हे यांचा पहिला अजेंडा आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाबद्दल तुम्ही बोलू नका। आमचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आहेत, कारण ते हिंदुत्ववादाची पताका घेऊन पुढे जातात। अकोल्यात महायुतीतील संभाव्य जागा वाटपावरून राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मिटकरी यांनी सन्मानजनक जागा देण्याची मागणी केली आहे। आम्हाला जर महायुतीत सन्मानजनक म्हणजेच 25 जागा राष्ट्रवादीला सोडल्या तरच आपण खरं तर पक्ष महायुतीत लढेल, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असा इशाराही मिटकरींनी दिलाय। क्रियाच्या माध्यमातून समोर येतोय, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या समाधानकारक जागा नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे फक्त नेत्यांचा शहरातला पक्ष नाहीये, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळे आम्हाला सुद्धा सन्मानजनक जागा मिळाल्या पाहिजे। आमचा सन्मान करू नका, पण आमच्या कार्यकर्त्याचा, पक्षाचा सन्मान झाला पाहिजे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे 25 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अकोला महानगरमध्ये भारतीय जनता पार्टीने महायुतीमध्ये सोडल्या तरच ती युती होईल, नाहीतर मग आम्ही स्वबळावर किंवा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत। आणि आम्ही म्हणजे सर्व पक्ष, कुठला एक माणूस म्हणजे पक्ष असू शकत नाही, आणि कोणाच्याही दावणीला बांधला जाईल इतका आमचा सोपा पक्ष, लहान पक्ष नाहीये। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 25 जागा सन्मानाने भेटल्या तरच महायुतीमध्ये एकत्र लढण्याची आमची इच्छा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।